आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतल्या जोगेश्वरीच्या एका इमारतीमध्ये आग लागली। एका उंच इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे। जोगेश्वरीमधली ही घटना आहे। आगीच्या ज्वाळा उंच जाताना दिसत आहे। भीषण स्वरूपाची आग असल्याचं समजत आहे। अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलंय। मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरामध्ये ही आग लागल्याचं कळत आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी पूजा उजगरे आता माझ्यासोबत आहेत। पूजा, आगीची ही घटना घडते, एकूणच काय माहिती आहे? मुंबईच्या जोगेश्वरी भागामध्ये ही आग लागली आहे। ही रहिवासी बिल्डिंग नसून जे कमर्शियल बिल्डिंग आहे, JMS बिझनेस सेंटर असे या इमारतीचं नाव आहे आणि याच्यामध्ये ही आग लागली आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु मोठ्या प्रमाणात ही आग लागली असून अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते पोहोचलेले आहेत। कूलिंग ऑपरेशन्स सुरू आहे, आगीवर नियंत्रण मिळवणं सुरू आहे। आता आग अजून पसरतीये। आणखी जे आगीचे जे बंब आहेत अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आलेलं आहे। प्रशांत, धन्यवाद पूजा, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी। या संपूर्ण इमारतीमध्ये काही माणसं अडकल्याचं देखील समजतंय। जोगेश्वरीतली ही घटना, मुंबईच्या जोगेश्वरीमधली ही घटना आहे। एका उंच इमारतीला भीषण आग लागली आहे। आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाहीये। अग्निशमन दलाला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय। लवकरच ही आग विझवण्यात देखील येईल। मात्र त्या ठिकाणी अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढणं हे पहिलं महत्त्वाचं काम असणार आहे। एका उंच इमारतीच्या वरच्या मजल्यांनाच ही आग लागल्याचं दृश्यांमध्ये आपल्याला दिसून येतंय। ही आग विझवण्याचं काम सुरू आहे। अग्निशमन दलाचे कर्मचारी हे आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। पूजा, आणखीन काय माहिती आहे या घटनेसंदर्भात? JMS बिझनेस सेंटरला ही आग लागली आहे आणि आज सण असल्यामुळे कमी प्रमाणात इथे माणसं होती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। परंतु आणखी काही लोक जे आहेत, जो काही स्टाफ होता तो आतमध्ये आहे आणि त्यांना आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। अग्निशमन दलाचे जवान इथे आलेले आहेत, परंतु हे बिझनेस पार्क मोठं होतं, बहुमजली ही इमारत आहे, त्याच्यामुळे जे ऑपरेशन सुरू आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचं, त्याच्यामध्ये अडथळे येत आहेत। प्रशांत, किती मजल्यांना एकूण ही आग लागल्याचं काही माहिती मिळते? चार मजले आगीच्या भक्षस्थानी आलेत, सध्या तरी माहिती मिळते। प्रशांत जी, एकूणच ही आग रुद्ररूप धारण करते अशा पद्धतीची माहिती मिळते। जोगेश्वरीमधली ही घटना आहे। मुंबईतल्या जोगेश्वरी परिसरामध्ये ही भीषण आग लागली आहे। एक व्यापारी संकुल आहे। आज भाऊबीजेनिमित्तानं सुट्ट्या आहेत आणि या सुट्टीमुळे या संपूर्ण इमारतीमध्ये असलेली वर्दळ खूपच कमी आहे। दैनंदिन या ठिकाणी जर पाहिलं तर ही इमारत पूर्णपणे व्यापारी संकुल असल्यामुळं विविध कार्यालयं या ठिकाणी आहेत आणि ती इमारत पूर्णपणे भरलेली असते। मात्र आज सुट्टींमुळं या ठिकाणी कमी वर्दळ आहे, त्यामुळे अर्थातच मदत कार्य सोपं होतं आहे। अग्निशमन दलाचे कर्मचारी या ठिकाणी ही आग विझवण्याचा आणि आत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। जोगेश्वरीमध्ये असलेली हे व्यापारी संकुल आहे आणि या व्यापारी संकुलाला ही भीषण आग लागली।